गॅस बंद केलाय आणि आपली भाजी अशी इकडे मी मसाला मिरची बनवते भरपूर हॅलो, मी सुप्रिया तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. येणारे सगळे दिवस तुम्हाला खूप खूप छान जाओ हीच स्वामीचरणी प्रार्थना. चला आज ना डायरेक्ट किचनपासून सुरुवात केली आहे. सकाळचे बघा 6:30 वाजून गेले होते. सोहम उठला होता आणि तो ना रोज त्याच्या युनिफॉर्मला इस्त्री करतो बरं का. ही चांगली सवय ना त्याला खूप छान लागलेली आहे का. आणि मी त्याला बोलली पण नाही की तुझं करत जा म्हणून. तो म्हणे आई तू सकाळी टिफिनमध्ये बिझी असते तर मी माझे कामं आवरून घेतो. असंच असतं बरं का. म्हणतात ना आपण जसं वागतो आणि जसं काय काय गोष्टी अनुसरण करतो तसं तसं आपल्या घरातले लहान मुलंही तसेच करतात. मी म्हणलं ठीक आहे चल. मी इकडं ना त्याच्या टिफिनची तयारी करायला आले तर त्याने तिकडे पूर्ण त्याचे कपडे म्हणजे जो युनिफॉर्म होता ना तो त्याने इस्त्री केला. आणि आता टिफिनच्या बाबतीत म्हणलं तर ना मी त्याला ना कंपल्सरी टिफिनला ना चपाती आणि भाजीच देते. आणि आता हे बघा इकडे मी जरासं चहासाठी मसाला वाटून घेतलेला आणि धूपपत्ती करायची राहील तीही करून घेतली. आणि हां टिफिनसाठी मी त्याला कधी हेल्दीच देत असते कारण मुलं हे शाळेमध्ये असतात आणि असं आचरवच्चर खाल्ले आणि शाळेमध्ये म्हणजे हेल्दी दिलेलंच कधीही पडतळ खातं. कारण ऑइली आणि असं दिलं आपण घरी मुलं शाळेमध्ये म्हणून ती एक मला ना धासकीच लागते. त्याच्यामुळं मी त्याला चपाती आणि भाजी कंपल्सरीच देते. आणि हो मी हा स्टीलचा डबा वापरते बरं का. प्लास्टिकचे डबे अजिबात नाही वापरत. मी चहा पिला सोहमनं सुद्धा इकडे चहा दूध मिक्स करून देत असते मी. आणि कॅमेरा माझ्या हातातून पडलाच बरं का. आता आपण आपली जेवढी मेहनत आपण करतो त्या गोष्टी मुलांना दिसतात ना तेवढेच ते कपडे वगैरे चेंज केले कारण आता स्वयंपाक करायचा आहे. चपात्या वगैरे आवरले आहेत. मी एक स्पेशल रेसिपी करते जी की तुम्हाला ना भाजी नसेल तर तुम्ही आपल्या सपक वरणाबरोबर किंवा डाळ भाताबरोबर खाऊ शकतात. तर ती रेसिपी इकडं मी मसाला मिरची बनवते. भरपूर सारी कोथिंबीर घेतली, थोडीशी बडीशोप, लसूण, आपले धने आणि त्याचबरोबर जिरे आणि इथं मी घेतलेली आहे राई. हे सगळं एकत्र वाटायचं आहे फक्त मिरची. आता जे सगळे कोरडे मसाले होते ना ते ह्याच्यामध्ये मी घेतलेले. आता हे मिक्सरला फिरूया आधी. आता ह्याच मसाल्यामध्ये आपल्याला टाकायची भरपूर सारी कोथिंबीर. आता बघा मी केवढी टाकते, क्वांटिटी तुम्ही पण अशीच घ्या. त्याचबरोबर खूप सारा लसूण, अद्रक. आणि आता हे ना पाणी न टाकता वाटून घ्यायचं आहे. आता पाणी न टाकता वाटल्यामुळे हे असं थोडंसं ड्रायच राहतं. आता ह्याला फोडणी घालून घेऊया. तेल घालून तर मी इकडे 3 चमचे तेल घेते. हे तेल थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे आणि गरम झाल्यावर त्याच्यात हिंग टाकायचं आहे. तर गॅस बारीक केला आहे मी आणि थोडंसं तेल थंड करून घेणार आहे कारण हिंग ना करपून जातं लगेच. आता साधारण मी एवढं हिंग घालते ह्याच्यामध्ये. आता लगेच हा मसाला याच्यात सोडून द्यायचा आहे सगळं. त्याला छानपैकी छान असं म्हणजे तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं. आता या मसाल्याला पूर्ण तेल सुटलेलं आहे. आता जी आपण मगाशी कापून घेतलेली मिरची होती ना ती मिरची पूर्ण ह्याच्यात टाकून द्यायची आहे. टाकल्याच्या नंतर याला मस्त मिक्स करून घ्यायचं. ही मिरची छान भाजली जात नाही मसाल्यांमध्ये आणि थोडीशी नरम होत नाही ना तवर ह्याला असंच ठेवायचं आहे. आता मस्तपैकी त्याला शिजू दे. आपली मिरची काय अशी दिसते. आता ह्याच्यामध्ये ना आपण टाकायचं आहे मीठ. तर मी
साधारण एवढं मीठ टाकते, कारण मी मीठ टाकलं म्हणजे लास्टलाच टाकायचं आहे मीठ. तर हा पेरी पेरी मसाला आहे, तो मसाला टाकते. आणि त्यानंतर 1 लिंबाचा रस. आणि ह्याला आता मस्त मिक्स करून घ्यायचं. आता लिंबाच्या रसानं ना थोडंसं ह्याला पाणी पाणी झालेलं आहे, ते आता मस्त त्याच्यामध्ये म्हणजे अजून थोडंसं त्याला नरम व्हायला ठेवायचं आहे. परत ह्याला कवर करायचं. आता 5 मिनिटात गॅस बंद केला आहे आणि आपली भाजी अशी मस्त दिसते. तुम्ही पण एकदा नक्कीच ट्राय करा. खूप व्हिडिओ पण मी मस्त ह्या रेसिपीवर संपवते. पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.